हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 52. श्री भगवान उवाच. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्री भगवान म्हणाले, हे माझे रूप तू जे पाहिलेस ते पाहायला मिळणे अति दुर्मिळ आहे. देवतासुद्धा हे रूप पाहायला नेहमीच उत्सुक असतात. हा श्लोक जरा वादग्रस्त झाला आहे. येथे हे रूप असे संदिग्ध म्हणले आहे, तेव्हा हे रूप म्हणजे विश्वरूप दर्शन, चतुर्भुज दर्शन, द्विहस्त दर्शन यापैकी कोणत्या दर्शनाबद्दल भगवंत श्री येथे बोलत आहेत यावर मतभेद आहेत. प्रत्येकाची मते ज्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार यथायोग्य आहेत आणि ती आदरणीय आहेत. तेव्हा कोण बरोबर आणि कोण चूक यात लक्ष न घालता मला स्वतःला जे वाटते ते मी येथे सांगत आहे. सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी की येथे भगवंत श्री सांगत आहेत की हे माझे रूप अत्यंत दुर्मिळ आहे. पुढे ते सांगतात की अशा या दर्शनाला पाहण्यासाठी देवताही नित्य उत्सुक असतात. आता यावर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विश्वरूप दर्शन, चतुर्भुज दर्शन आणि द्विहस्त दर्शन यापैकी प्रत्येक दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे. विश्वरूप दर्शन तर आत्तापर्यंत फक्त अर्जुनालाच दिले आहे, त्यामुळे ते सर्वसामान्य जनांना निश्चितच दुरापास्त आहे. चतुर्भुज दर्शनही दुर्मिळ आहे. चारी हातांनी चारी दिशांनी भगवंतश्रींची कृपा होण्यासाठी साधना ही तितकीच पाहायला पाहिजे. तसेच द्विहस्त दर्शने अत्यंत दुर्मिळ आहे, कारण समोर जरी प्रत्यक्ष परमेश्वर द्विहस्त रूपात उभा राहिला तरी त्याला ओळखायलाही तितकीच साधना उपासना झालेली असावी लागते. प्रत्यक्ष भगवंतश्रींना दुर्योधन आणि समस्त कौरव अवतारी म्हणून ओळखत नव्हते. ते त्यांची निंदा नालस्ती करत होते. कृष्ण शिष्टाईचे वेळी 11 विक्राळ रूप धारण केल्यावर दुर्योधन त्याला जादूटोणा असे कुत्सितपणे म्हणाला होता. सांगायचा मुद्दा असा की भगवंत श्री समोर कोणत्याही रूपात आले तरी त्यांना ओळखण्याची पात्रता असावी लागते. दर्शनापेक्षा दर्शनही दुर्लभ आहे. एकदा शिर्डीचे साईबाबा गावोगावी यात्रा करत फिरत होते. बरोबर भक्त होते. गावोगावी भक्त गोळा होत होते. या यात्रेत एकदा त्यांचा मुक्काम एका गावाला एका धर्मशाळेत होता. त्या गावातील त्यांचा एक भक्त दररोज त्यांना भोजन आणून देत असे. एकदा तो बोलता बोलता म्हणाला, बाबा, मी आता परमात्म्याला अगदी बरोबर ओळखले आहे. पुढे बरंच काही तो बोलला. त्याचे म्हणणे सांगून झाल्यावर साईबाबा त्याला म्हणाले, उद्या तू भोजन घेऊन येथे येऊ नको, मीच तुझ्याकडे भोजनाला येतो. त्या भक्ताला हे ऐकून फारच आनंद झाला. प्रत्यक्ष साईबाबा आपल्या घरी येणार म्हणून तो अगदी खुश झाला. दुसऱ्या दिवशी त्या भक्ताने भोजन तयार केले. घराबाहेरच्या पडवीत दुपारी 12 वाजता एका पानात अन्न वाढून तो साईबाबांची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी साईबाबांचा पत्ता नाही. बाहेर पडवीत अन्न पाहून झाडावर कावळा कावकाव करू लागला. भक्ताने दगड मारून कावळ्याला हकलून दिले. तेवढ्यात तेथे एक मांजर आले. त्याला शुकशुक करून त्याने पिटाळून लावले. साईबाबांचे आगमन काही होईना. तो अन्नाची राखण करत बसला होता. इतक्यात तेथे एक कुत्रा आला आणि पानातील भाकरीला तोंड लावू लागला. ते पाहून त्या भक्ताने जवळच असलेली काठी घेतली आणि त्या काठीने कुत्र्याच्या पाठीत रट्टा घातला. त्याबरोबर ते कुत्रे बिव्हळत दूर पळून गेले. अन्नाची राखण करून आणि साईबाबांची वाट पाहून तो भक्त थकला आणि तो ते अन्नाचे पान घेऊन धर्मशाळेत गेला.
तेथे साईबाबांना तो म्हणाला, बाबा मी आपली वाट पाहिली, शेवटी अन्न घेऊन येथे आलो आहे. त्यावर साईबाबा त्याला म्हणाले, मी आलो होतो, परंतु तू मला दगड मारून हाकलून दिलेस, शुकशुक करून पिटाळून लावलेस, शेवटी तर पाठीत रट्टा घालून हाकलून दिलेस. साईबाबांनी त्याला आपली पाठ दाखवली. त्यावर काठीचा वळ होता. भक्त रडू लागला. त्याचे सांत्वन करत साईबाबा म्हणाले, आता घरी जा, मी उद्या तुझ्याकडे येऊन अन्न ग्रहण करीन. दुसऱ्या दिवशी दुपारी पान वाढून भक्त साईबाबांची वाट पाहत होता. खूप वेळ झाला तरी साईबाबा काही आले नाही. काही वेळाने तेथे अंगावर कोड असलेला एक भिकारी आला आणि म्हणाला, भूक लागली आहे, थोडं अन्न दे बाबा. त्याच्या अंगावरील ते कोड पाहून त्या भक्ताने त्याला तेथून त्वरित हाकलून दिले. साईबाबांची आणखी काही वेळ वाट बघून तो मंदिरात गेला, परंतु तेथे साईबाबा नव्हते. तो इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात मागून आवाज आला, कोणाला शोधत आहेस? त्या भक्ताने मागे पाहिले तर तेथे तो कोड आलेला भिकारी उभा होता. पुढे भगवंत श्री सांगतात की देवतासुद्धा हे रूप पाहायला नेहमीच उत्सुक असतात. याचा अर्थ स्वर्ग असे काही निराळे नाही. जे काही आहे ते येथेच पृथ्वीवर आहे. आपल्यातच नरक आणि स्वर्ग आहे. पापी आणि भोगी येथेच आपल्या आजूबाजूला यातना भोगत राहतात आणि पुण्यवंत येथे सौख्य उपभोगत राहतात. मुक्त येथेच सत्संगात आनंदोत्सवात असतात. हे पाहण्याची आपली दृष्टी साफ असावी लागते. हरिओम.